नमस्कार, मी विशाल पवार, पॉवर्स प्राईम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करतो. GMC इंग्लिश सब्जेक्टची आपण सिरीज स्टार्ट केलेली आहे. आतापर्यंत 6 लेक्चर बघितले. ऑलमोस्ट 150 क्वेश्चन्स आपण केलेले आहे. ही जी सिरीज आपण कंटिन्यू करतो आहे ही येणाऱ्या GMC पुणे, GMC मुंबई, GMC छत्रपती संभाजीनगर तसेच TCS व IBPS जे एक्झाम कंडक्ट करतील त्यांच्यासाठी हेल्पफुल ठरेल. माझ्याविषयी सांगायचं झालं तर मी SSC सिलेक्शन पोस्टमधून सिलेक्टेड आहे, जी की TCS कंडक्ट करते. त्यामुळे TCSचा मला एक्सपिरियन्स आहे, तर तो तुमच्यासाठी यूजफुल ठरेल. चला तर आजचा फर्स्ट क्वेश्चन बघू. यामध्ये एरर शोधायचा आहे. ही वॉज वर्क इन द फॅक्टरी फॉर 5 years बिफोर ही रिझाइंड. तर हे जे अंडरलाईन दिलेलं आहे, वॉज वर्क इन द फॅक्टरी फॉर 5 years बिफोर ही रिझाइंड. बिफोर नंतर सेकंड सेंटेन्स आहे. हा सिंपल पास्टमध्ये दिलेला आहे. आणि जी घटना झाली अगोदर म्हणजे त्यांना असं म्हणायचं होतं की त्याने तिथे फॅक्टरीमध्ये 5 वर्ष काम केलेले होते, त्यानंतर रिझाईन दिलं. ठीक आहे. तर इथं हॅड वर्क टेल वर्बचा थर्ड फॉर्म आणि हॅड. ही हॅड वर्क इन द फॅक्टरी फॉर 5 years बिफोर ही रिझाइंड करेक्ट आहे. नेक्स्ट, द कमिटी इन्सिस्टेड डॅश अ थॉरो रिव्ह्यू बिफोर फायनलायझिंग द रिपोर्ट. इन्सिस्ट दिलेलं आहे. इन्सिस्ट नंतर ऑन येतं आणि ही एक प्रिपोजिशनल फ्रेज आहे, फिक्स्ड आहे. तर इन्सिस्टेड ऑन येईल. नेक्स्ट क्वेश्चन, द फिशरमेन आर अडवाइज नॉट टू व्हेंचर इन टू डॅश बे ऑफ बेंगॉल ॲज देर इज अ ट्रॉपिकल सायक्लॉन अलर्ट फॉर द नेक्स्ट 3 days. तर यामध्ये आपल्याला आर्टिकल पुट करायचं आहे. इथं दिलेलं आहे बे ऑफ बेंगॉल. तर ज्यावेळेस आपण सी, रिव्हर, ओशियन, गल्फ अँड बेज. बे म्हणजे काय? खाडी. बे ऑफ बेंगॉल, बेंगॉलची खाडी. तर यांच्या अगोदर आपण द हा आर्टिकल यूज करत असतो. द नाईल रिव्हर, द गोदावरी रिव्हर. तर आपण द इथं काय यायला पाहिजे? द बे ऑफ बेंगॉल. ठीक आहे. ॲन आणि अ येणार नाही. नेक्स्ट, डॅश कपल ऑफ पीपल वेअर देअर. यामध्ये आर्टिकल पुट करायचं आहे. आपण अ कपल ऑफ म्हणतो. अ कपल ऑफ मंथ्स, अ कपल ऑफ आवर्स, अ कपल ऑफ मिनिट्स, अ कपल ऑफ डेज. तर हे कपल काय आहे? ते तर काउंटेबल नाऊन आहे, तर आपण काउंट करू शकतो. ठीक आहे. काउंटेबलसाठी आपण ए किंवा ॲन यूज करतो, पण इथं काय आहे? कॉन्सनंट साऊंड आहे, त्यामुळे ॲन येणार नाही. तर अ कपल ऑफ पीपल वेअर देअर इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, सुषमा विल नॉट बी स्लीप ॲट दॅट टाईम. विल नॉट बी फ्युचर कंटिन्यूस टेन्स सांगायचं आहे त्यांना. तर फ्युचर कंटिन्यूसमध्ये आपण सब्जेक्ट प्लस विल बी, वर्बचा ING फॉर्म प्लस ऑब्जेक्ट, हा त्याचं काय स्ट्रक्चर आहे. आणि निगेटिव्ह करायच्या वेळेस विल नॉट बी येतं, हे लक्षात ठेवा. विल बी नॉट येत नसतं, तर विल नॉट बी येतं. त्यामुळे फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. स्लीपिंग यायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन, शी डिसाइडेड टू स्टे होम डॅश शी हॅड प्लॅन्ड द ट्रिप वीक्स इन ॲडव्हान्स. हॅड प्लॅन्ड अँड शी डिसाइडेड. शी डिसाइडेड टू स्टे होम, तिने घरी राहण्याचं ठरवलं, जरी तिने काही आठवड्या अगोदर प्लॅन केला होता ट्रिपला जाण्याचा. तर इथं ऑल्दो यायला पाहिजे. सो येणार नाही, अनलेस येणार नाही, बिकॉज येणार नाही. ऑल्दो म्हणजे जरी तिने प्लॅन केला होता, पण तिने नंतर प्लॅन कॅन्सल केला आणि घरी थांबण्याचं डिसिजन घेतलं. सो सेकंड ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट, यामध्ये एरर शोधायचा आहे. बाय द टाईम वी रीच द थिएटर द मूवी ऑलरेडी स्टार्टेड. तर यामध्ये 2 इव्हेंट कनेक्ट केलेले आहे बघा. एक तर मूवी स्टार्ट झाली आणि आम्ही थिएटरमध्ये पोहोचलो. तर फर्स्ट
घटना कोणती घडली, तर मूवी स्टार्ट झाली ऑलरेडी. तर जेव्हा जी घटना अगोदर फर्स्ट होते त्यामध्ये आपण कोणता टेन्स यूज करतो, पास्ट परफेक्ट टेन्स यूज करतो. तर इथं काय यायला पाहिजे, फोर्थ ऑप्शन यायला पाहिजे, हॅड ऑलरेडी स्टार्टेड यायला पाहिजे. आणि जी सेकंड घटना होते त्यामध्ये आपण सिम्पल पास्ट टेन्स यूज करतो, वर्बचा सेकंड फॉर्म, जो की इथं वी रीच्ड करेक्ट आहे. नेक्स्ट, वन वर्ड सबस्टिट्यूशन. अ मीटिंग at which people attempt to communicate with the spirits of dead. रिच्युअल म्हणजे काय, विधी. सेरेमनी म्हणजे समारंभ किंवा सोहळा म्हणतो आपण, त्याला आपण सेरेमनी म्हणतो, रिंग सेरेमनी म्हणतो. मेडिटेशन म्हणजे ध्यानधारणा. तर सियान्स इज करेक्ट ऑप्शन आपल्या क्वेश्चनचं. अ मीटिंग ॲट विच पीपल अटेम्प्ट टू कम्युनिकेट विथ द स्पिरिट्स ऑफ द डेड, फोर्थ ऑप्शन सियान्स. जरी आपल्याला 3 ऑप्शनचं मिनिंग माहीत असतं तर आपण ऑप्शन इलिमिनेशन करून करेक्ट ऑप्शनपर्यंत इथं पोहोचू शकत होतो. नेक्स्ट क्वेश्चन, यामध्ये पॅराजम्बल दिलेला आहे आणि यामध्ये A1 आणि A6 हे गिवन आहे. यामध्ये आपल्याला PQRSचा जो सिक्वेन्स आहे करेक्ट तो जोडायचा आहे, तेव्हा हे कंप्लीट होईल. ठीक आहे. तर A1 आणि A6, फर्स्ट A1 रीडिंग करून घ्यायचा आणि A6च्या अगोदर काय यायला पाहिजे आणि A1 नंतर काय यायला पाहिजे हे पण आपल्याला जर समजलं तर आपण ऑप्शन इलिमिनेशनने करेक्ट ऑप्शनपर्यंत पोहोचू शकतो. A1 रीडिंग करून घेऊ. दो टेक्नॉलॉजी हॅज मेड आवर लिव्स इझी, इट हॅज रिड्यूस ह्युमॅनिटी अमंग पीपल. जरी टेक्नॉलॉजीने आपली जी लाईफ आहे ती इझी केली, परंतु रिड्यूस म्हणजे काय, कमी करणे. जी ह्युमॅनिटी आहे, माणुसकी आहे लोकांमध्ये, ती कमी केली. तर आपण अगोदर काय करू, PQRS रीडिंग करून घेऊ. एव्हरीवन हॅज टू चेक द विड्थ ऑफ दिस डिस्टन्स. वी आर फिजिकली वेल कनेक्टेड बट इमोशनली वी आर स्टील स्ट्रेंजर्स. अदरवाइज द फिलिंग ऑफ लव, रिस्पेक्ट, शेअरिंग एटसेट्रा will soon disappear. This emotional gap creates misunderstanding and selfish motives in relationship. 6 आहे, we must give due weightage to both for the well-being of the society. यामध्ये बघा दिस इमोशनल गॅप दिलेला आहे आणि इथं काय दिलेलं आहे, बट इमोशनली. वी आर फिजिकली वेल कनेक्टेड, आपण फिजिकली वेल कनेक्टेड आहे, बट इमोशनली वी आर स्टील स्ट्रेंजर्स. म्हणजे स्ट्रेंजर म्हणजे काय, अनोळखी. इमोशनली आपण तेवढं कनेक्शन नाही आहे अजून पण, याचा मिनिंग असा आहे. आणि त्यानंतर धिस इमोशनल गॅप, हा जो गॅप आहे तर इथं काय यायला पाहिजे, क्यू नंतर काय आहे, यस. QS ही काय, पेअर आहे. ठीक आहे. धिस इमोशनल गॅप क्रिएट्स मिसअंडरस्टँडिंग अँड सेल्फिश मोटिव्ज इन रिलेशनशिप. तर QS हा एक पेअर आहे, क्यूपासून स्टार्ट होईल. यामध्ये क्यूपासून स्टार्ट आहे पण इथं आर आहे, एस पाहिजे आपल्याला. क्यूपासून स्टार्ट होईल, इथं एस आहे, QS, त्यानंतर PR, त्यानंतर A6. तर हा एक सिक्वेन्स असण्याचं करेक्ट. 4 ऑप्शन इज करेक्ट. तर आपल्याला इथं पेअर शोधले आपण, इमोशनली आणि दिस इमोशन गॅप. यासाठी तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंग पाहिजे इंग्लिशची, कारण काही सेंटेन्समध्ये पेअर शोधायला पण बेसिक अंडरस्टँडिंग पाहिजे की सेंटेन्स ॲक्च्युली म्हणतो आहे काय. ठीक आहे. त्यासाठी तुम्ही अगोदर फर्स्ट PQRS वाचून घ्यायचं, गिवन जे दिलेले आहे, आणि त्यानंतर पेअर शोधायचं आणि ऑप्शन इलिमिनेशन करायचं. नेक्स्ट, ही विल गो टू द पार्टी ओनली हिज सिस्टर विल गोज विथ हिम. ही विल गो आणि इथं दिलेलं आहे विल गोज, तर इथं विल येणार नाही, गोज येईल फक्त. कारण फर्स्ट आपण सिंपल फ्युचर यूज केलेला आहे, तर त्यानंतर सिंपल प्रेझेंट यायला पाहिजे. ठीक आहे. ही विल गो टू द पार्टी ओनली इफ ही सिस्टर गोज विथ हिम. 4th ऑप्शन इज करेक्ट, विल येणार नाही. नेक्स्ट, पॅराजम्बल दिलेला आहे. वेन one goes to the sauna, goes up slowly from 37 degrees Celsius to as high 39 degrees Celsius. The temperature inside the body, which reduces blood pressure
अँड द ब्लड व्हेसल्स डायलेट. यामध्ये 37 डिग्री सेल्सिअस टू 39 डिग्री सेल्सिअस दिलेला आहे आणि यामध्ये काय टेम्परेचरविषयी बोललेलं आहे. तर टेम्परेचर इनसाइड द बॉडी त्यानंतर यायला पाहिजे गोज अप स्लोली फ्रॉम 37 डिग्री टू ॲज हाय ॲज 39 डिग्री सेल्सिअस. तर क्यू नंतर काय यायला पाहिजे पी. ही काय पेअर आहे. यामध्ये क्यू नंतर पी नाही आहे, क्यू नंतर पी नाही आहे, क्यू नंतर पी नाही आहे. फोर्थ ऑप्शनमध्ये क्यू नंतर पी आहे. आणि यामध्ये अजून एक गोष्ट बघण्यासारखी आहे, वेन वन गोज टू द सोना. ही जनरल स्टेटमेंट आहे. ठीक आहे. वन इथं प्रोनाऊन म्हणून यूज केलेला आहे. तर ओ क्यू पी इज करेक्ट पेअर. तर फोर्थ ऑप्शन करेक्ट आहे. नेक्स्ट ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट शोधायचं आहे. इन द प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स दिलेलं आहे चार ऑप्शन्स. तर त्यामध्ये रॉंग प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स यूजचं कुठं झालेलं आहे ते बघायचं आहे. शी इज डान्सिंग करेक्ट आहे. आय एम रायटिंग फॉर यू सिन्स मॉर्निंग इनकरेक्ट आहे. दिस डेज माय यंगर ब्रदर इज लर्निंग हाऊ टू स्विम करेक्ट आहे. इट इज रेनिंग हेविली करेक्ट आहे. सिन्स मॉर्निंग इथं येणार नाही. सेकंड ऑप्शन इज इनकरेक्ट. हा सेंटेन्स कसा पाहिजे, आय हॅव बीन वेटिंग फॉर यू सिन्स मॉर्निंग. आय हॅव बीन वेटिंग फॉर यू सिन्स मॉर्निंग. मी तुझी वाट सकाळपासून बघत आलेलो आहे, स्टील बघतोय. ठीक आहे, असं याचा मिनिंग आहे. असं याला म्हणायचं होतं, पण यामध्ये सिन्स मॉर्निंग येणार नाही कारण हा प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स आहे. सेकंड ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट that can substitute the highlighted word in the given sentence. She usually is taking यामध्ये highlighted आहे the bus but today she walked. आपण या अगोदरच्या शिफ्टमध्ये बघितलं होतं लेक्चरमध्ये लास्ट, सिम्पल प्रेझेंट टेन्सचा यूज केव्हा होतो. तर यामध्ये युजली दिलेलं आहे. ही काय दाखवते, हॅबिच्युअल ॲक्शन दाखवते, म्हणजे डेली रुटीन. ठीक आहे. तर टेक्स यायला पाहिजे, इट्स टेकिंग येणार नाही. यस का लागले इथं, कारण थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, शी आहे, त्यामुळे यस लागलं. शी युजली टेक्स द बस. ती नेहमी बस घेते पण ती आज पायी गेली, असा या सेंटेन्सचा मिनिंग आहे. टेक्स इज करेक्ट. नेक्स्ट PQRS दिलेलं आहे, फर्स्ट रीडिंग करून घेऊ. अ मेलोडी दॅट ब्रॉट पीस ॲज वेव्स क्रॅश्ड अगेन्स्ट द शोर ही क्लोज्ड हिज आईज लिसनिंग टू द सुथिंग रिदम. तर यामध्ये ही दिसतं इथं, जो काय प्रोनाऊन आहे. इन जनरल नाऊन किंवा प्रोनाऊनने पॅराची सुरुवात होते, पॅराग्राफची. तर यामध्ये ही क्लोज्ड हिज आईज, सी येईल. का क्लोज केली, कारण ॲज द वेव्स क्रॅश्ड अगेन्स्ट द शोर. ज्या वेव्ज आहे, समुद्र लाटी आहे, त्या किनाऱ्यावरती क्रॅश झाल्या, तर त्या याने त्याने आईज क्लोज केले, असं इथं म्हणायचं आहे. सी नंतर बी यायला पाहिजे आणि सुरुवात सी पासून होईल. सी पासून यामध्ये आहे, यामध्ये आहे, पण इथं परंतु सी नंतर ए आहे, तर सेकंड ऑप्शन इज करेक्ट. सी नंतर बी सेकंडमध्ये दिलेला आहे. नेक्स्ट यामध्ये एरर शोधायचा आहे, पंच्युएशन एरर. टेस्ट दिस सूप अँड टेल मी हाऊ इट टेस्ट द कुक सेड टू द वेटर. सेड टू दिलेलं आहे, म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचा हा सेंटेन्स आहे. तर यामध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमा, टेस्ट दिस सूप अँड टेल मी हाऊ इट टेस्ट. तर यानंतर टेस्ट नंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा क्लोज यायला पाहिजे. हा करेक्ट आहे. इथं टेस्टच्या अगोदर स्टार्ट झालेला तर इथं क्लोज होईल. द कुक सेड टू द वेटर इट टेस्ट द कुक. तर टेस्ट नंतर काय इथं डबल इन्व्हर्टेड कॉमा यायला पाहिजे. यामध्ये एरर आहे. नेक्स्ट इडियम दिलेला आहे, वन्स इन अ ब्ल्यू मून. कॉमन आहे, मोस्ट ऑफ द टाईम एक्झाम्समध्ये विचारला जातो. ब्ल्यू मून म्हणजे व्हेरी रेअरली, खूप कमी वेळेस. ठीक आहे. नेक्स्ट सिलेक्ट द सेंटेन्स विथ करेक्ट पंच्युएशन. पंच्युएशन यामध्ये शोधायचे आहे, जे की करेक्ट आहे.
आय वॉन्ट द फॉलोविंग बुक्स पेन अँड न्यूजपेपर. तर यामध्ये चारही सेंटेन्स सेम आहे. फॉलोविंग एक लिस्ट देतो आहे तर इथं काय पाहिजे, सेमीकोलॉन पाहिजे. त्यामुळे फर्स्ट ऑप्शन इज रॉंग. यानंतर फॉलोविंग नंतर काहीच नाही आहे, रॉंग. थर्डमध्ये आहे, फोर्थमध्ये कॉमा आहे तर फोर्थ पण रॉंग. थर्ड करेक्ट येईल. इथं सेम कोलॉन पाहिजे. ठीक आहे, कोलॉन. आणि हा काय आहे, सेमीकोलॉन. बुक्स पेन्स अँड न्यूजपेपर लिस्ट दिलेली आहे. नेक्स्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन. कनिंग और स्लाय इंटेलिजन्स यूज टू डिसीव और ट्रिक्स अदर. डिसीव आणि ट्रिक करणे म्हणजे काय, फसवणे, कोणाला फसवणे. तर ऑप्शन चेक करू. गॉईल, ऑनेस्टी, नेव्हिटी, ब्रेवरी. ऑनेस्टी म्हणजे इमानदारी, कॉमन शब्द आहे. नेव्हिटी म्हणजे इनएक्सपिरियन्स्ड, जो की नवीन आहे. ठीक आहे, नेव हा वर्ड बघितला असेल, नेव. ब्रेवरी म्हणजे काय, शौर्य, ब्रेव माणूस म्हणतो आपण, ब्रेव पर्सन. तर गॉईल इज करेक्ट. 3 वर्डचा मिनिंग कॉमन आहे, त्यामुळे आपण ऑप्शन इलिमिनेशन यामध्ये यूज करू शकतो. ठीक आहे, गॉईल. नेक्स्ट पंक्च्युएशन एरर. डिस्पाइट द रेन द प्लेयर्स कंटिन्यूड द मॅच अँड द ऑडियन्स रिमेन सिटेड चीरिंग लाऊडली. डिस्पाइट द रेन याचा मिनिंग काय आहे की जरी पाऊस चालू होता तरीही द प्लेयर्स कंटिन्यूड द मॅच, तर यानंतर कॉमा यायला पाहिजे. जरी पाऊस चालू होता तरीही द प्लेयर्सनी काय मॅच कंटिन्यू ठेवली, त्यामुळं कॉमा आफ्टर रेन. कुठं आहे, सिटेड नाही, मॅच रेन, कॉमा रेन नंतर पाहिजे. नेक्स्ट अँटोनिम बघायचं. इंथुझियास्टिक म्हणजे उत्साही. ठीक आहे, इंथुझियाझम नाउन फॉर्म. पॅशनेट, ॲपॅथेटिक, एक्सायटेड, ईगर. जर यामध्ये पॅशनेट, एक्सायटेड आणि ईगर याचे काय सिनोनिम्स आहे. फक्त एकच वर्ड आहे ॲपॅथेटिक, तो की याचा अँटोनिम आहे. बाकीचे समानार्थी शब्द पॅशनेट, एक्सायटेड आणि ईगर हे सिनोनिम्स आहे. ॲपॅथी म्हणजे काय, निराशा, निगेटिव्ह वर्ड आहे. ह्याचे आपण सिनोनिम्स मागच्या लेक्चर्समध्ये बघितले होते. लेथार्जी, इनडिफरन्स, आणि मी हे सुद्धा सांगितलं होतं की डिफरन्स आणि डिफरन्समध्ये काय डिफरन्स आहे. इनडिफरन्स म्हणजे काय, लॅक ऑफ इंटरेस्ट. लेथार्जी हे काय ॲपॅथेटिकचे सिनोनिम्स आहे. सेकंड ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट इडियम शोधायचा. His constant changing of opinions made it impossible to predict his next move. He was unreliable and unpredictable. त्याची जी कॉन्स्टंट चेंजिंग आहे ओपिनियन्सची, त्याचे मत नेहमी चेंज होत राहते, तर त्याची नेक्स्ट मूव जी आहे ती प्रेडिक्ट करणं इम्पॉसिबल आहे. ही वॉज अनरिलायबल म्हणजे त्यावर ते विश्वास ठेवू शकत नाही, अविश्वसनीय आहे, अनप्रेडिक्टेबल आहे. ठीक आहे, प्रेडिक्ट करू शकत नाही. तर याचा आपण वन वर्ड इडियम बघू. A square peg in a round hole, a hard nut to crack, a loose cannon, a wolf. तर याचा a loose cannon आहे करेक्ट. ठीक आहे. A peg square in round hole म्हणजे काय, someone who doesn't fit in a situation. एखाद्या सिच्युएशनमध्ये एखादा फिट होऊ शकत नाही, त्याला आपण स्क्वेअर पेग इन अ राऊंड होल म्हणतो. स्क्वेअर आणि राऊंड डिफरंट आहे, त्यामुळे आपण लक्षात ठेवू शकतो की एखादा असा व्यक्ती की जे एका सिच्युएशनमध्ये फिट होऊ शकत नाही. हार्ड नट टू क्रॅक. हार्ड नट टू क्रॅक हा कॉमन आहे. अ डिफिकल्ट प्रॉब्लेम टू सॉल्व. अ डिफिकल्ट प्रॉब्लेम टू सॉल्व. एखादा प्रॉब्लेम हा सॉल्व करण्यासाठी काय डिफिकल्ट आहे, त्याला म्हणतो आपण हार्ड नट टू क्रॅक. लूज कॅनन याचा मिनिंग आहे अनरिलायबल अँड अनप्रेडिक्टेबल. लोन म्हणजे काय, अलोन, जो की समवन. इंग्लिशमध्ये मी याच्यासाठी लिहून देतो आहे कारण एक्झाममध्ये इंग्लिशमध्ये विचारलं जातं, त्याचं मिनिंग तुम्हाला मराठीत विचारलं जात नाही, त्यामुळे मी इथं इंग्लिशमध्ये लिहून देतो आहे. समवन हू प्रेफर्स
टू वर्क ऑर लिव्ह अलोन, टू वर्क अलोन म्हणतो आपण, ठीक आहे. किंवा बी अलोन, अलोन लोन लक्षात ठेवू शकतो आपण. अ लोन वल्फ, जो की एकटं काम करण्यात प्रेफर करतो, त्याला आपण अ लोन वुल्फ म्हणतो. अ लूज कॅनॉन म्हणजे अनरिलायबल, अनप्रिडिक्टेबल. हार्ड नट टू क्रॅक म्हणजे अ डिफिकल्ट प्रॉब्लेम टू सॉल्व. अ स्क्वेअर पेग इन अ राऊंड होल, समवन हू डझंट फिट इन अ सिच्युएशन. तर चारही पण ज्या इडियम्स आहे त्या इम्पॉर्टंट आहे आणि एक्झाम्समध्ये विचारलेल्या आहेत. SSCमध्ये किंवा MPSC बाकीच्या एक्झाम्समध्ये पण विचारलेल्या आहेत. इंग्लिशमध्ये लिहून देण्याचा उद्देश एकच आहे की एक्झाम्समध्ये इंग्लिशमध्ये विचारलं जातं, मराठीत विचारलं जात नाही. जस्ट मी मराठीमध्ये त्याचं मिनिंग समजून सांगतो आहे. नेक्स्ट, इनकरेक्टली स्पेल्ड, मिसस्पेल्ड दिलेलं आहे. फोरे, एक्सेसिव्ह, फॉरगॉटन, फुलफिलमेंट. फोरे करेक्ट आहे, एक्सेसिव्हसुद्धा करेक्ट आहे, फॉरगॉटन पण करेक्ट आहे. फुलफिलमेंटमध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे. फुलफिलमेंट, FULFILMENT इज करेक्ट. फुलफिलमेंट. फोरे म्हणजे काय? अ सडन अटॅक किंवा रेड, सडन रेड, अचानक रेड मारणे किंवा अटॅक करणे म्हणजे फॉरे. एक्सेसिव्ह म्हणजे काय? मोर दॅन सफिशियंट. एक्सेस, एखाद्या गोष्टीचं एक्सेस असणे म्हणजे मोर दॅन सफिशियंट असणे. इंग्लिशमध्ये सांगायचं मोर दॅन सफिशियंट किंवा मोर दॅन नेसेसरी म्हणतो आपण, आवश्यकतेपेक्षा जास्त. तर एक्सेसिव्ह. फॉरगॉटन म्हणजे काय? विसरणे. फर्स्ट फॉर्म काय याचा? फॉरगेट, ठीक आहे. फुलफिलमेंटची स्पेलिंग यामध्ये मिस्टेक आहे, डबल एल होतं, इथं सिंगल एल असेल. फुलफिलमेंट. फोर्थ ऑप्शन इज करेक्ट. सिनोनिम्स विचारलेला आहे कॅन्डिडचा. कॅन्डिड फोटो म्हणतो आपण, जो की नॅचरल. तर ऑनेस्ट इज करेक्ट. ऑनेस्ट त्याचा सिनोनिम येईल. डिसेप्टिव्ह, डिसेप्टिव्ह म्हणजे काय? मिसलीड करणे. आपण डिसिव्ह शब्द बघितला होता अगोदर. डिसिव्ह म्हणजे काय? धोका देणे, एखाद्या फसवणे. तसंच डिसेप्टिव्ह म्हणजे काय? मिसलीड करणे, एखाद्याला ट्रिक करणे. ट्रिक म्हणजे काय? फसवणे. सिक्रेटिव्ह, सिक्रेट म्हणतो आपण. सिक्रेटिव्ह जो की रिझर्व आहे, ओपन अप होत नाही, त्याला आपण सिक्रेटिव्ह म्हणतो. रिझर्व म्हणजे काय? कमी बोलणारा, जो की रिझर्व आहे. सेल्फ रिस्ट्रेंट, जो ओपन अप होत नाही जास्त, ठीक आहे. याचे अजून सिनोनिम आहे रिझर्वचे, जो की आपण इंट्रोवर्ड म्हणतो ना. इंट्रोवर्ड जो अनेक असतो एक्स्ट्रोवर्ड. एक्स्ट्रोवर्ड म्हणजे लोकांमध्ये मिळणारा जुळणारा, आणि इंट्रोवर्ड म्हणजे काय? जो एकटं राहणं पसंत करतो, कमी बोलणं पसंत करतो लोकांसोबत. तर रिझर्व त्या सेन्समध्ये होतो. तर याचे सिनोनिम्स आहे रेटिसेंट. हा एक्झाम्समध्ये खूप वेळेस विचारला आहे. त्याला आपण सायलेंट म्हणतो इन जनरलमध्ये, पण हा एक्झाम्समध्ये विचारला जात नाही. क्वाईट, जो की शांत असतो. आणि हा इम्पॉर्टंट आहे लॅकॉनिक. लॅकॉनिक स्पेलिंग LACONIC, लॅकॉनिक. तर रेटिसेंट आणि लॅकॉनिक हे वर्ड्स खूपदा विचारलेलं आहे. तर जे कमी बोलतात लोक, त्यांना रेटिसेंट किंवा लॅकॉनिक पर्सन म्हणतो आपण. रिझर्व. तर कॅन्डिडेटचा आपला क्वेश्चनचा आन्सर आहे ऑनेस्ट, फर्स्ट ऑप्शन. नेक्स्ट, इनकरेक्टली स्पेल्ड विचारलेलं यामध्ये. डिस्पाइट द indispensable role she played in the lab's daily maintenance, she often had to deal with the mischievous pranks of her colleagues and several forms of harassment that went unreported. तर हॅरॅसमेंट करेक्ट आहे. मिस्चिवस जे खोडकर आपण म्हणतो. मेंटेनन्स पण करेक्ट आहे. इनडिस्पेन्सिबलची स्पेलिंग अशी नसते, इनडिस्पेन्सिबल PE असते, PENSABLE. इट्स डिस्पेन्सिबल म्हणजे काय? जे की अत्यावश्यक आहे, अत्यावश्यक, ठीक आहे, खूप महत्त्वाचे, त्याला आपण म्हणतो इट्स इनडिस्पेन्सिबल. तर हॅरॅसमेंट
मिसशिवस आणि मेंटेनिंग यांची स्पेलिंग करेक्ट आहे. इंडिस्पेन्सिबलची रॉंग आहे. 4th ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट रीडिंग दिलेलं आहे, लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. कॉमन आहे. टू रिव्हील द सिक्रेट ॲक्सिडेंटली. न कळत एखाद्याला आपले सिक्रेट सांगणे म्हणजेच लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. ठीक आहे. एखादी गोष्ट रिव्हील करणे म्हणजे काय, सांगणे, गुपित उघड करणे म्हणतो आपण त्याला. तर लेट द कॅट आउट ऑफ द बॅग मीन्स टू रिव्हील द सिक्रेट ॲक्सिडेंटली इज करेक्ट. अशा प्रकारे आपण 25 क्वेश्चन डिस्कस केलेले आहे. ऑलमोस्ट आता 7 शिफ्ट कंप्लीट झाल्या. तर ही जी GMCची एक्झाम्स आहे यामध्ये 100% तुम्हाला या सिरीजचा फायदा होईल. त्यामुळे फर्स्ट टू जी एंडचं लेक्चर असेल पूर्ण सिरीज कंप्लीट करा. 100% तुम्हाला फायदा होईल. कारण मी अदर ऑप्शनसुद्धा पण ऑप्शन एक्सप्लेन करतो आहे. ऑप्शन्समधूनसुद्धा क्वेश्चन्स येऊ शकतात. आणि त्याचबरोबर कोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे, ज्यांनी ही सिरीज कंप्लीट बघितली त्यांना कळलंच असेल की कोणते टॉपिक्स इम्पॉर्टंट आहे जे की GMCसाठी. GMC म्हणजे काय, TCSसाठी इन शॉर्ट. कारण बाकीचे एक्झाम्स पण TCS कंडक्ट करणार आहेत. नगर परिषद झाली किंवा महानगरपालिका झाली तर त्यांच्यामध्ये ही जी सिरीज आहे हेल्पफुल ठरेल. यानंतर आपण बाकीचे एक्झाम ज्या झाल्या होत्या ज्या की TCSने कंडक्ट केल्या, ऑफिस आहे की IBPS पेपर रिव्हील करत नाही, आन्सर की देत नाही, तर TCSच्या जे आन्सर की रिसेंटमध्ये महानगरपालिका जे पेपर झाले होते ते आपण डिस्कस करणार आहोत यानंतर. आय होप तुम्हाला एक्सप्लेनेशन आवडत असेल, यातून हेल्प होत असेल. तर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि पॉवर्स प्राईम अकॅडमी या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. तिथे तुम्हाला या क्वेश्चन्सची PDF शेअर केल्या जाईल. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय. थँक्यू.